ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी 151 ते 200। पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले। अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे। ही आस्था आणखीनही एका कामाला उपयोगी पडते, कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो किती होईल आणि अर्थात सहजच त्याच्या कर्मलोपाने होणारी हानी टळेल। पहा, मिळावयाचे ते ज्यांनी मिळवले व म्हणून निरीच्छ झाले त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरिता कर्म करणे प्राप्त आहे। रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणारा डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्या बरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा। अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने न केले तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारे समजेल? या जगात थोर जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्व सामान्य लोक त्यांचेच आचरण करतात। अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानीपुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही। इतकेच काय, परंतु संतांनी तर त्याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे। अर्जुना, आता दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हेच पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो। मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णत्वेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही। अशा तऱ्हेने सामर्थ्य माझ्या अंगात आहे, हे तुला माहीत आहे। मी आपल्या गुरुला मेलेला मुलगा परत आणला। तो माझा पराक्रम तू पाहिला आहेस। असा मी देखील निमूटपणे कर्म करतो, परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्मे करतो तितक्याच दक्षतेने मीही पण कर्माचरण करतो, पण ते केवळ त्याच एका हेतूने की सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे, तेव्हा तो भलतीकडेच जाऊ नये म्हणून। आम्ही निरीच्छ होऊन सर्व आपल्या स्वरूपस्थित राहिलो तर प्रजा भवसागरातून कशी पार पडेल? याची आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी। असा प्रकार असल्यामुळे ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल। म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये। पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्म केली पाहिजेत। कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य आहे। म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगात सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य वागू नये। जे मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते ते पक्वाने कसे खाईल? म्हणून अर्जुना, ती पक्वाने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत त्याचप्रमाणे ज्याच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही त्याच्या थट्टेने देखील नैष्कर्म्याचा उपदेश करू नये। त्यास योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे। त्याच्याजवळ त्या सत्कर्माचरणाची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करून दाखवावे। लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यास प्राप्त होणार नाही। बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते, तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकात करतात त्याचप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यास कर्माचे बंधन प्राप्त होत नाही। अर्जुना, पहा, दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग,
जसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो. अशा रीतीने देहांकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा जो मूर्ख, त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे अर्जुना, आता तुला हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणापासून ही सर्व कर्म उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठाचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणापासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्याचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणीमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्या कर्माने जसा लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणाच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात. त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळे आपणाकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. तरी सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा करता अथवा अमुक कारणाकरिता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाकाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती रूढ कर. आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दृष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना, संशय टाकून दे, या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी गोष्ट बोलू नकोस. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्य बुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात ते सर्व कर्मे करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म आवश्यक करणीय आहे. नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांची लाड करून ते लोक या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, जे याला एक किरकोळ गोष्ट समजतात, जे याप्रमाणे अनादराने पाहतात किंवा ते वाचाळपणाने यास पुष्पित वाणी म्हणतात. ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झालेले आहेत व विषयरूपी विषयाचे व्यापलेले आहेत व अज्ञानरूपी चिखलामध्ये फसलेले आहेत असे निसंशय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ आहे, जन्मांधाला दिवस उगवल्याचा उपयोग नाही, किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे या विचारां मूर्खांना रुचणार नाहीत. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ते या उपदेशाला तर मानित नाहीतच आणि उलट त्यांची निंदा देखील करू लागतायत. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकतील? ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो.